सांगा बरं, तुम्ही सुनीलला का नकार देता आहात? त्याचा भूतकाळ दादा, माझं मन मला स्पष्ट कौल देत नाहीये. मला खूप भीती वाटतेय. कसली भीती? ते तिला विसरले नाहीयेत, अजूनही तिचाच विचार करतात. मला ते म्हणाले मी तिला विसरण्यासाठी लग्न करतोय. तुला कधी सांगितलं त्यांनी? त्या दिवशी तुम्ही पाठवलं होतं बोलायला तेव्हा. बर, मग पुढे काय? दादा, अशा माणसाशी मी कसा संसार करू जो त्याच्या मैत्रिणीला विसरण्यासाठी लग्न करतोय? मी तिचा त्यांना विसर पडण्यात अपयशी झाले तर? त्यांनी माझी सतत तिच्याशी तुलना केली आणि माझी अवहेलना केली तर? ती खूप शिकलेली होती म्हणे आणि श्रीमंतही होती. माझं ना शिक्षण आहे ना श्रीमंती. मी कुठे जाणार त्यांनी उद्या मला झिडकारलं तर? ते अजूनही रमतात तिच्याविषयी बोलताना. त्यांना आवडतं तिच्याविषयी बोलायला. आता बघा ना, ज्या मुलीला आपण बघायला आलोय तिच्या समोर तिचेच गोडवे गात बसणं म्हणजे हे कशाचं लक्षण झालं? आत्ताच एवढं आहे तर पुढे जाऊन काय होईल? त्यांना पूजेशी लग्न करायचं होतं, तिनं त्यांना नाकारलं आणि तो नकार ते पचवू शकले नाहीत, म्हणून तिच्यावर सूड म्हणून त्यांना लग्न करायचंय. दादा, मी काय कळसूत्री बावली किंवा बुद्धिबळातलं प्याद नाही ना माझा वापर करून घ्यायला. अशा माणसांनी तर लग्नच करू नये. ह्या लग्नानं मी सुखी होईन असं नाही वाटत मला. ह्या माणसाचा अर्धा जीव त्याच्या भूतकाळातच आहे. हे सगळं चूक आहे. वासू, तू थांब. आई, कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय का आता? सीमा, सॉरी, म्हणजे उगाच चिडले मी त्या दिवशी तुझ्यावर. अहो आई, मला काही नाही वाटलंय त्याचं. तसं नाही ग, पण मला इथे बसून कंटाळा येतो ह्याचा राग मी तुझ्यावर नको होता काढायला. अहो आई, असं काय करता? आपल्या माणसावरच आपण राग काढतो की नाही? मग हे आज मी येणारच बाई किचन मध्ये. आई, अगं मला इथे पडवत नाही आता. वाचून वाचून कंटाळा आलाय आणि टीव्ही तरी किती बघणार मी सारखा. म्हणजे आता बरंच बरं वाटायला लागलंय वाटतं. हा, हो, पण म्हणजे उर्मीकडे जाण्या इतकं नाही. हा, हो हो आई, कळतंय मला. आई, म्हणजे काय ग, काय झालं? म्हणजे आई, आई, विद्याने मोठ्या डॉक्टरांना फोन केला होता. कोणासाठी? अहो, कोणासाठी म्हणजे तुमच्यासाठी. अगं, पण मला काय गरज आहे मोठ्या डॉक्टरांची? इतके दिवस झाले फॅमिली डॉक्टरचं औषध घेताय, पण नीट बरं वाटलं नाही ना तुम्हाला, म्हणून त्याने फोन केला मोठ्या डॉक्टरांना. पण मी सांगितलं त्याला नको म्हणून. अहो पण आई, तुम्हाला माहितीये ना विद्या किती हट्टी येते. त्यात तुम्हाला आणि उर्मिला काही झालं की तो जास्तच हेल्पलेस होतो. अगं, पण मला आधी निदान विचारायचं तरी ना त्यांनी. आई, पण प्लीज तुम्ही विद्याला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलंय ते. नाहीतर उर्मीकडे जायला मिळत नाही, त्याचा सगळा राग तो माझ्यावर काढेल. आई प्लीज, आलेच मी. हे हिचं म्हणणं आहे, ही वस्तुस्थिती नाहीये. पुनर्वसू, अरे मला माफ करा, पण मला बोलण्याचा खरं तर हक्क नाहीये. पण मी सुनीलला ओळखतो म्हणून मी बोलतोय. त्याचं त्या पूजावर प्रेम होतं, पण आता तसं काहीही नाहीये. त्याचं त्याच्या कामावर जास्त प्रेम होतं, म्हणून त्याने विचार करून घेतलेला निर्णय येतो. आणि प्रेमात झुरतोय वगैरे हे जे काय म्हणते नाही, ती तसं अजिबात नाहीये. उलट त्यानं स्वतःहून पहिल्या भेटीत सगळं हिला सांगितलं. हा त्याच्या मनाचा चांगुलपणा आणि मोठेपणा आहे. मोठेपणामुळे आणि चांगुलपणामुळे सत्य बदलत नाही ना. सत्य हे आहे की तो चांगला मुलगा आहे. असं तुम्हाला वाटतंय? मग तो चांगला नाहीये हे सिद्ध कर तू. ते चांगले नाहीयेत मी असं नाहीच म्हणत आहे. काय म्हणणं आहे तुझं? ह्या लग्नानं मी सुखी होणार नाही एवढंच.
सुखी होणार नाहीस कारण तुला सुखी व्हायचंच नाहीये. असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यात काही तथ्य नाहीये. सुनीलच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटायला हवं तर त्याने दिलेल्या माहितीचं भांडवल करतेस तू. मला काय मिळणार आहे असं करून? ते तुझं तुलाही कळत नसेल. पुनर्वसू माई ग, काय अर्थ आहे हिच्या बोलण्याला? तो प्रेमात झुरतोय वगैरे? पहिलं प्रेम विसरणं शक्य नसतं. असं काहीही नसतं. कोणालाही विचारा. मला स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी कोणालाही विचारायची गरज नाहीये. अनेक लोक प्रेम करतात, नंतर त्यांचं पटत नाही, मग ते वेगळ्या अनुरूप जोडीदाराशी विवाह करतात आणि नंतर सुखाने राहतात. काहीही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे पहिलं प्रेम विसरले असं होत नाही ना? नंदिनी, तुझ्या मनात प्रेमाच्या काहीतरी मूर्खासारख्या आणि काव्यात्मक कल्पना आहे. जग तसं नाहीये. जरा डोळे उघड आणि बघ. पुनर्वसू तू जा बरं आता. प्लीज. सगळेजण तुमच्यासारखी नसतात. माझ्यासारखी म्हणजे? निष्ठुर, लोकांना दुःख देणारी. मी कोणाला दुःख दिलं? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि मी कोणाला दुःख दिलंय? आई बाबांना दिलं तर रामचंद्र दादांना दिलं. तुला त्याच्याशी काय करायचंय? माझ्या लग्नाशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कशाला लुडबुड करताय? मी बघीन माझं मी. तू त्या सुनीलवर वाटेल तसे आरोप करायला लागलीस ना, म्हणून बोलतोय मी. नाहीतर मला काही इंटरेस्ट नाहीये. सगळं तुमच्या मनासारखं झालंय ना? तुम्हाला वेळच्या वेळी जे हवंय ते मिळत गेलंय. तुला काय संबंध आहे सगळ्याशी? माझा नाही तर कोणाचा आहे? तुम्ही दुःख दिलेत मला. नरक यातना दिलेत. बरं झालं माझे बाबा आधीच गेले. हे सगळं बघावलं नसतं त्यांना. एवढं दुःख दिलंय तुम्ही मला. पैऱ्यावर सुद्धा कधी असा प्रसंग येऊ नये. तुम्हाला काय वाटलं हे सगळं? खेळ होता का तुमच्यासाठी हा? तुला आता हे सगळं घरच्यांच्या समोर बोलायचंय का? तुम्ही काढलाय हा विषय. आणि तू तो वाढवतेस. पुनर्वसू पुरे. तू नको पडूस या सगळ्यात. चल ना तू. हं? मी तुला स्पष्टपणेच सांगितलं होतं नंदिनी की आपण एकमेकांसाठी नाही बनलेलो आहोत. मग मी मोडायला हवा होता का साखरपुडा? म्हणजे तुम्ही दादांना सांगायला हवं होतं. त्याच्याशी तुला काय करायचंय? तुम्ही त्यांना सांगितलं नाही म्हणून झालं हे सगळं. नंदिनी, नंदिनी बाळा शांत हो. हे काय समजतात मला? मी तुम्हाला सांगायला हवं होतं का? तुमचे सुपुत्र असं म्हणतायत की तुम्ही जो आमचा साखरपुडा जुळवण्याचा खटाटोप करताय तो नका करू. माझ्या आई बाबांनी मला मोठ्यांशी बोलायला असं शिकवलं नाहीये. त्यांचा निर्णय हा माझ्यासाठी शेवटचा असतो. तुम्ही खोटेपणा केलात घरच्यांशी आणि त्याची शिक्षा मी का भोगायची? तुम्ही काय समजलात मला? मी काय यंत्र आहे का? बटन दाबलं की तुम्हाला हवं तसं झालं. अहो मलाही मन आहे, भावना आहेत. रात्र रात्र रडून काढलेत मी. कोणाला सांगायचं मला काय वाटतं ते? आई बाबा नाहीयेत म्हणून माझा कोणीच विचार करणार नाहीये का? सगळ्यांसाठी मी ओझ आहे फक्त. आणि सगळ्यांना त्या ओझ्यातनं मोकळं व्हायचंय. या माणसाशी मी लग्न केलं आणि उद्या ती पूजा परत आली तर कुठे जाणार आहे मी दादा? मला ना माहेर आहे ना सासर. आधीच होरपळली आहे मी. सारख्या त्याच महादिव्यातून जाण्याची ताकद नाहीये माझ्यात आता. एखादं व्यसन असतं मी चालवून घेतलं असतं, पण सतत स्पर्धा करत राहणं, स्वतःला सिद्ध करत राहणं, मला आता कंटाळा आलाय. मला माहिती आहे मी या घराला जड झाली आहे, पण परत परत मी तेच नाही ना बघू शकत. दुधाने तोंड भाजलं की ताकही फुंकून पितात असं म्हणतात. तसंच झालंय माझं आता. दादा मला माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेतला मी. माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा मला तसं. तुम्ही म्हणालात तुझं सगळं चूक आहे, गुपचूप त्या मुलाशी लग्न कर, तर मी एका शब्दाने उलट तुम्हाला विचारणार नाही.
कारण बाबांनंतर शेवटी तुम्हीच आहात ना ज्याच्यावर मी विश्वास ठेवते. तुम्ही ठरवा माझ्यासाठी जे ठरवायचंय ते. मला चालेल, मी आत्ताच सांगते. बाकी मला काही म्हणायचं नाहीये. हो 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 डॉक्टर, हो चालेल ना, तुम्ही सांगाल तसं. हो काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो हो म्हणजे सगळ्या टेस्ट करून टाकूया. म्हणजे काय होईल ना, आपल्याला कळेल की हे तिचं जे दुखणं आहे ते शरीराचं आहे का मनाचं आहे. काय ना, माझी मुलगी सासरी गेल्यापासून तिनं अंथरूण धरलेलं आहे. हो म्हणजे मलाही तसंच वाटतंय की ती बहुतेक नातीला मिस करत असावी. हा म्हणजे काय ना, ऍक्च्युली आम्ही सगळेच मुलीकडे जायचा प्लॅन करतोय. पण एकदा तुम्ही आईच्या तब्येतीच्या बाबतीत ग्रीन सिग्नल दिला की झालं. हो हो या ना, हो या, केव्हा या, थांबतो मी घरी. हा ओके. हा परवाच्या दिवशी येतील ते, रात्रीच्या वेळेला येतील. हो का? बरं झालं बाई. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला म्हणजे किमान आईला प्रवासानं काही त्रास होणार नाही एवढं जरी म्हणाले ना, आपण लगेच उर्मीकडे जाऊन धडकू. हा आणि तिलाही काही बोलू नकोस प्लीज. नाही रे बाबा. मला सरप्राईज द्यायचं तिला. सरप्राईज द्यायचंय की अचानक जाऊन बघायचंय, चेक करायचंय तुला? हा खरं तर दोन्ही. म्हणजे मला बघायचंय ती सांगते ना तेवढी ती खरंच तिकडे सुखी आहे का, आणि तिच्या घरच्यांबद्दल जेवढं ती बोलते ना तेवढे खरंच तिच्या घरचे लोक चांगले आहेत का, मला बघायचंय. या अगं तसं असेल तर काय, आपल्याला आनंदच आहे ना. हो तेही आहेच म्हणा. हे पण तू सांगू नकोस प्लीज कोणाला. नाही सांगत बाबा. उर्मीची शपथ. अरे ह्या सगळ्यावर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागलास? नाही काय आहे ना, तुझं तोंड बंद ठेवण्याकरता हा एकच रामबाण उपाय आहे माझ्याकडे. हो नाहीतर तुझ्या पोटात काही राहत नाही ना, लगेच जाऊन पचपतेस कुठेही. पण उर्मीची शपथ म्हणलं ना की लगेच तोंडाला कुलूप बसतं तुझ्या. विद्या, आता ना मला खरंच वेधच लागलेत उर्मीच्या सासरच्यांना जाऊन भेटायचं. मला सुद्धा. अहो दादांनी माफ केलंय मला. पण मी नाही करू शकणार. मी म्हणते ना माझं चुकलं. वेळ निघून गेली कुमुद. मी परत असं कधीच वागणार नाही. तुम्हाला तक्रारीची जागा सुद्धा देणार नाही. आता या कशाला काही अर्थ नाहीये. हो मला तुम्ही कधीच माफ करणार नाही आहेत का? नाही. किती काय राग धरून बसणार आहात? आयुष्यभर. अहो 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 असं वागू नका ना. तुम्ही मला रागवा, ओरडा, मारा हवं तर, पण असं बोलू नका ना. धर मला खूप त्रास होतो तुमच्या वागण्याचा. मला पण झालाय. मी आता माझं वागणं सुधारेल खरंच. मला आता त्याची गरज नाही. अहो 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 तुला रे काय गरज होती मध्ये बोलायची? मग काय करायला हवं होतं? मी सुंभासारखं बसून राहायला हवं होतं का? सुंभासारखं बसून राहणं किंवा भांडण हे दोनच पर्याय असतात का? तुला नेहमी मी वागलेलं चुकीचंच का वाटतं ग? वासू मला तू चुकीचा वाटत नाहीस, पण शेवटी तेच सगळं चुकीचं ठरतं हे कसं कळत नाही तुला? हे बघ मी इतका विचार करून मी नाही वागू शकत. त्याने तू अविचारी वाटतोस. चालेल मला. वासू त्याने नुकसान आपलं होत आहे रे. तुला कळत नाही का मी ती खोटं वागते ते? तिला कोणत्याही प्रकारे हे लग्न मोडायचंय. त्यात न कळण्यासारखं काय आहे वासू? तसं त्याने स्पष्ट सांगितलंय. मला तर आता असं वाटायला लागलंय ना, तिनंच कुमुद वहिनींना पाठवलं होतं सुनीलकडे हे लग्न मोडण्यासाठी. आणि उर्मी, मी नंतर येऊ का? नाही नाही,
असं काहीच नाही वहिनी, तुम्ही या ना. यांनी तोंडावर दार लावून घेतलं माझ्या. वहिनी हे बघा, तो काही दिवस वागेल असा. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. त्याचा राग होईल हळूहळू शांत. नंदिनीमुळे झालं हे सगळं. तिला दोष देऊन आपण बरोबर ठरत नाही कुमुद वहिनी. चूक तर तुमच्या चिरंजीवांचीच आहे, आधीही आणि आताही. पण झालं ना हो, आता ते होऊन गेलं. पण त्याचे घाव मनावर राहू शकतात ना. पण पुन्हा पुन्हा उगाळत बसण्याने तरी काय होणार आहे? खरं या नंदिनीच्या मनात काय आहे तेच कळत नाहीये मला. तिच्या मनात काय आहे हे तिने स्पष्ट सांगितलेलं आहे. तुमच्या चिरंजीवांना वागण्याचा बोलण्याचा पोच नाही, त्याला कोण काय करणार? चुकलंच आहे त्याचं. एकदा नाही अनेकदा. आहे थोडा तो तापट. काहीच गरज नव्हती ना त्यांना मध्ये बोलण्याची. मी बोलत होतो. मी तिच्या मनात काय ते काढून घेतलं असतं, तिचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला असता. पण नाही, हे तलवार उपसून लढायलाच उतरले. ती चुकीचा विचार करते हे पटवून देण्यापेक्षा ते कसे बरोबर आहेत हे पटवणं त्यांना जास्त महत्वाचं वाटलं ना. नाही, नंदिनीचं तरी असं कसं हो? काहीतरी आपल्या भलत्या शंका काढत बसायचं. नाही, अशी प्रत्येक मुला जर ती खोट काढत बसली तर तिचं लग्न तरी जमेल का? मुद्दा तोच आहे ना. पण आपल्या मुलांना तुम्ही एवढीही मोकळीक दिली नव्हती. तिला किती स्वातंत्र्य दिलंय, तिच्या मनाचा विचार करताय. मला तर बाई वाटतं आदिती सारखं सरळ ठरवून टाकलं असतं आणि मगच सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं की काय. लोकाची लेक आहे ती. तिच्या बाबतीत आपल्याकडनं जराशीही चूक होणार नाही याची खबरदारी घ्यायची आपण. पण आता विनाकारण फाटे फोडले ना तिनं. आता तिचं म्हणणं तिने सांगितलं आणि हे स्वातंत्र्य आपणच दिलं ना तिला, मग तिला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे? अहो पण तसं नाहीये तो मुलगा. अहो हे आपलं म्हणणं झालं. आपल्याला त्यांचं म्हणणं कितीही पटलं नाही तरी तर्कशुद्ध आहेच ना ते. उद्या त्या म्हणतायत तसं काहीतरी झालं तर त्यांना माहेरचा आधार नाही. सासरचंही छप्पर गेलं तर जाणार कुठे त्या? अहो आपण काय वाऱ्यावर सोडणार आहोत का तिला? पुन्हा तेच, हे आपलं झालं. त्यांना याची शाश्वती का वाटावी? बर मग आता काय करायचं? चिरंजीव मध्ये पडले नसते तर मी समजावलं असतं त्यांना. कुणी सांगावं, त्यांना कदाचित पटलंही असतं. झालं का? आता आलं का पुन्हा माझ्या पुनर्वसूवर? सगळं ते स्वतःवर ओढवून घेतात गरज नसताना. हे बघ उर्मी, तुला तिचं वागणं किती लॉजिकल वगैरे वाटत असलं ना तरी तिला हे लग्न करायचं नाहीये हे कन्फर्म आहे. तेच तर सांगते मी. एक मिनिट हा. तिला हे लग्न करायचंच नाहीये. म्हणूनच तर तिने मला सांगितलं होतं ना सुनील बद्दल तुम्हाला वाईट साईड सांगायला, आणि नंतर सुनीलला तिच्याबद्दल. आणि आता ह्या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही म्हणून आता त्याची लफडी वगैरे बाहेर काढते. आणि लग्न करायचं नाहीये तर स्पष्ट सांग ना म्हणा. लोकांना कशाला बदनाम करायचं? तेच तर ना, तिचं तसंच आहे. तिला करायचं तरी काय मग? तिला ना उर्मिला. उर्मिला काय? उर्मी म्हंटल का मी? हो, तुम्ही म्हणालात उर्मिला. तेच, म्हणजे तिला उर्मिला असं दाखवायचं असेल की उर्मी तिचं काही वाईट करू शकत नाही, किंबहुना घरातलं कोणीच तिचं काही वाईट करू शकत नाही. दिवसेंदिवस ना ती माझ्या डोक्यात जायला लागली. तिला ना खरं तर हाताला धरून घराबाहेर काढलं पाहिजे. तेच ना, तिला हे सगळं मागचं उकरून काढायची काहीच गरज नव्हती. अरे ती हे सगळं मुद्दाम करतेय. म्हणजे हळूहळू दादा आपल्याशी नॉर्मल होत चाललेत ना, हे तिला आवडत नाही. तुला नेमकं काय म्हणायचंय उर्मी? खरं तर ती खूप स्मार्ट आहे रे. म्हणजे तिला व्यवस्थित शिक्षण मिळालं असतं ना तर काहीतरी करून दाखवलं असतं तिने. तिच्या हुशारीला नीट वाव मिळत नाहीये ना, म्हणून असले छक्के पंजे करण्यात सगळं वाया जातं. तुलाही वाटतं ना की ती छक्के पंजे करते? वहिनी अहो, मला ते कधीच पटलंय. अगं मग तू कधी बोलली का नाहीस? तिचा एकमेव आधार तुटला असता. तुटू द्यायचा होता. तिलाही तसंच हवंय. तू का मध्ये बोललास वासू? अगं पण सुरुवात तिने केली होती. हो पण दोषी तू ठरलास ना. मग मी काय तिचं ऐकून घ्यायला हवं होतं का? मग शेवटी काय केलंयस तू? सॉरी, मला एवढं खोटं वागणं जमत नाही.
अरे खोटं नाही, निदान बरोबर वागायला हवं की नको? त्या नंदिनीचा दाखवण्याचा कार्यक्रमही झालेला होता, मग हे सगळं काढायची काय गरज होती? तिला फक्त मूळ विषयापासून सगळ्यांचं लक्ष हटवायचं होतं. आणि ते तिने बरोबर साध्य केलं. आणि तू मदत केलीस तिला. मी कशाला मदत करू? तू एक्झॅक्टली तेच केलंस जे तिला हवं होतं. म्हणजे मूळ मुद्दा राहिला बाजूला, पण भूतकाळात तू कसा चुकलायस ना हे पुढे आलं. अरे मग मी काय करायला हवं होतं? गप्प बसून सगळं ऐकून घ्यायला हवं होतं का? प्रत्येक वेळेला स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी बोलण्याची गरज नसते वासू. कधी कधी तुम्ही गप्प बसता आणि त्यानंही तुमच्या बोलण्याला पुष्टी मिळते. मला कळलं नाही. म्हणजे तू जर उगाच वाद घालत बसला नसतास आणि दादांना बोलू दिलं असतास ना, तर विषय आपोआप ट्रॅकवर राहिला असता. तिला तिचं नकारचं मांडण्यासाठी मुद्दे शोधावे लागले असते, कारण मुळात तिचं समर्थनच लंगडं होतं. अरे ते नकार तिला दादांनी देऊ दिला नसता, पण तू मध्ये पडलास आणि त्यांचं संभाषण खुंटलं. विषयाला फाटे फुटले आणि ती तिच्या नकाराच्या जबाबदारीतून सुटली. काय हुशार आहेस ग उर्मी तू. अगदी बरोबर बोललीस. अशीच आहे ती मेली नंदिनी. महा डॅम्बिस आणि बनेल. वहिनी, जन्मतः कोणीच असं नसतं. माणसाला परिस्थिती तसं बनवते. पण त्याचा आपल्याला का त्रास? आता या प्रश्नाने आपली सुटका होणार आहे का? म्हणजे काय, पुन्हा आता आपण बॅक टू स्क्वेअर वन? दादांच्या मनात आता पुन्हा आपणच वाईट, आणि त्या नंदिनीची पकड ह्या घरावर घट्ट होणार. मला तर वाटतं एक एक करून ती आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढणार, आणि शेवटी ती ह्या घरात एकटी राहील भूतासारखी. हे सगळं आपण थांबवायला हवंय. तू बरोबर बोलतोस वासू. चांगुलपणात तेवढाच करावा जेवढा आपल्याला झेपेल, आणि या घरातलं आपलं स्थान पणाला लावून चांगलं वागण्याची काहीही गरज नाहीये.